हे चुकीच्या पद्धतीने दाखवलेले बघा काही पुस्तकामध्ये. आता आपण ही जी डायग्राम आहे, आता हे प्रकाश किरण यायला लागले आहेत. हा पाण्याचा ड्रॉप आहे, थेंब आहे पाण्याचा, याच्यामध्ये प्रकाश किरण एंट्री घ्यायला लागल्यात. रेनबो मध्ये काय आहे, प्रकाशाचं परावर्तनीय आहे, अपवर्तनीय आहे आणि टोटल काय म्हणतो आपण त्याला, पूर्ण परावर्तन. आता बघा एक वेळेस काय व्हायला लागलाय, हा जो प्रकाश किरण कुठे गेला, त्या लाईट मध्ये, या माध्यमातून पाण्याच्या माध्यमामध्ये गेला. पाण्याच्या माध्यमामध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, इथं आंतरिक परावर्तन सुद्धा दाखवल, आतमध्ये आंशिक परावर्तन होईल. अजून परत काय होते, धडकतील किरण पाण्याच्या थेंबाला. पाण्याचे थेंब जे छोटे छोटे ड्रॉप आहेत ते काय करतील, प्रिझमचं काम करतील, लोलकाचं. प्रिझम मध्ये कसं लाईट जात होती, तशा पद्धतीने पाण्याच्या याच्यामध्ये जाणार, त्या ड्रॉप मध्ये लाईट. आणि पाण्याच्या ड्रॉप मध्ये लाईट, कुठलं पाणी आहे, वेपरच्या माध्यमातलं. या ऍटमॉस्फिअर मध्ये पाऊस पडून गेला की कंटिन्युअस चालूच आहे इव्हॅपोरेशन, मग ते लाईट यायला लागली आहे, पाण्याच्या थेंबामध्ये जाणार आहे लाईट, म्हणजे प्रकाश. ज्यावेळेस पाण्याच्या थेंबामध्ये एंट्री करणार आहे त्यावेळेला काय होईल, लाईट धडकेल आणि परत काय येईल, वापस येईल. कसला पारदर्शक सरफेस आहे. आणि काही काय होईल, परावर्तन सुद्धा होईल. म्हणजे पूर्णच्या पूर्ण लाईट महागारी येत नाही, काही लाईट आतमधून पासही होते, पुढे जाणार आहे काही, मग ते दाखवलं परावर्तन आंतरिक. आतमधून काय लाईट गेली, पण काय झाली, त्याची डायरेक्शन चेंज झाली बघा. बेंड झाली, दिशा चेंज झाली, त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलली. हे जे अशा पद्धतीने ते काय दिशा बदलायला लागली, आलेली लाईट लगेच इकडे बेंड झाली. आणि काही जे आहे हे आलेले रे आहेत, पहिला रे आला आणि इकडं रिफ्लेक्ट झाला, परत दुसरा रे आला, दुसऱ्या अँगलनं रिफ्लेक्ट झाला. मग काही पुस्तकामध्ये जे आहे काय दाखवलेलं आहे आकृती, हे जे दोन रे आहेत, असा अगोदरचा हे ड्रॉप आहे, पाण्याचा थेंब आहे, हा आलेला प्रकाश. प्रकाश किरण काय एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये एंट्री करताना इथं सुद्धा बेंड होणार आहे, थोडासा होणार आहे का नाही, आणि मग आतमध्ये रिफ्लेक्ट झाला, मग इथं काय होईल, आदळल, आणि इथून काय वापस येईल, ही एक झाला. परत इथून सुद्धा काय अशा पद्धतीनं, आणि इथं जोडवलेलं दाखवले बघा काही आकृतीमध्ये, काही पुस्तकामध्ये इथं जोडवलं तरी चुकीची होणार आहे आकृती. कारण काय, हा जो प्रकाश आहे रिफ्लेक्ट झाला, आता किरण वगैरे दाखवले अशा पद्धतीनं. आता हे काय होलंय, प्रकाश डबल रिफ्लेक्शन दाखवलेलं आहे, डबल दुहेरी परावर्तन, आंतरिक परावर्तन. हे काय झालेलं आहे, गेलेलं आहे आतमध्ये आणि परत आला इकडे, रिफ्लेक्ट झाला, परावर्तित झाला. पण हे पुन्हा इकडे येऊन भेटणार आहे का असं एकमेकाला, उलट काय होईल, ते वापस येताना इथून ह्या बाजूला गेला, ह्या बाजूला गेला, आणि इथं येताना जो आहे प्रकाश परत दुसऱ्या माध्यम चेंज होणार, पाण्याच्या माध्यमातून हवेच्या माध्यमामध्ये येणार, म्हणजे पारदर्शक माध्यम आहे. मग का दाखवल पुन्हा, हे जे आहे असं बेंड होईल थोडस इकडे खाल्ल्या बाजूला, हे सुद्धा बेंड, असं बेंड दाखवावं लागत आपल्याला, आहे का नाही, कोणातरी एका बाजूने बेंड होईल, हे बरोबर आहे आकृती. परत काहीच्या मध्ये काय डायरेक्ट अशी दाखवलेली आहे काही पुस्तकामध्ये, हे आपल्या पाण्याचा थेंब आहे, हे बाहेर निघाली, पण जशीला तसं बाहेर निघालेली आहे, जशीला तसं बाहेर निघणार आहे का, इथं दाखवले बघा, अशी आली आणि अजून थोडस अँगल चेंज झाला आहे का नाही, आहे त्या अँगल पासून वरल्या नॉर्मलच्या बाजूला, हे नॉर्मल आहे, इथं नॉर्मलच्या दिशेने झुकले का नाही. मग ही सुद्धा आकृती चुकीची आहे, ही काही एकमेकाला मिळतात, ते एकमेकाला मिळणार आहेत का, नाहीत. डायरेक्शन इथं काय रिफ्लेक्ट झाला, पण काय व्हायला लागलाय, सरळच बाहेर निघालाय, परावर्तन पुढे पुढे जे अपवर्तन होणार आहे, थोडस डायरेक्शन चेंज होणार आहे, इकडं परावर्तन आहे, परत इकडे अपवर्तन आहे, म्हणजे एकाच प्रक्रियेमध्ये काय काय यायला लागलं बघा, प्रकाशाचे अपस्करण, डिस्पर्शन व्हायला लागलंय, म्हणजे रेन का आपलं रेनबो मध्ये जे कलर आहेत ते सुद्धा निघणार आहेत की त्या थेंबामधून, प्रिझम मधून जसे रेन कलर निघत होते का, लाईट आपण टाकल्यानंतर कोणती, पांढरी लाईट, व्हाईट लाईट टाकल्यानंतर टॉर्चची लाईट, मग हे काही तीन प्रक्रिया एकत्रच घडायला लागल्या का या रेनबो फॉर्मेशन मध्ये. इंद्रधनुष्य निर्मिती काय, पाण्याच्या ड्रॉपलेट्स मधून काय व्हायला लागलंय, प्रकाशाचं अपस्करण व्हायला लागलंय, म्हणजे कलरची निर्मिती झाली. परत काय व्हायला लागलेलं आहे, परावर्तन व्हायला लागलंय आणि
अपवर्तनही व्हायला लागल्या. म्हणजे अशा तिन्ही प्रक्रिया एकत्र येऊन ही आपली रेनबो फॉर्मेशन ही घडणार आहे. तेच लिहायचे, ह्याची डेफिनेशन काय आहे? इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण म्हणजे डिस्पर्शन ऑफ लाईट, परत अपवर्तन म्हणजे चेंज व्हायला लागले. इकडे बाहेर येताना त्याची दिशा बदलली का नाही चेंज अँगलनं, मग ते असं कर्व होतंय बघा इंद्रधनुष्य. परत काय? आणि आंतरिक परावर्तन म्हणजे काय? परावर्तनाचाच प्रकार आहे आंतरिक परावर्तन. पण म्हणजे काय? तिन्ही प्रक्रिया एकाच ठिकाणी येतात. अपस्करण व्हायला लागलेलं आहे, अपवर्तनही घडायला लागलं आणि परावर्तनही घडा, आंतरिक परावर्तन. अशा पद्धतीची ही घटना घडली की मग ते लहान थेंब म्हणजे काय करायला लागले? त्या लोलकाचं म्हणजे प्रिझमचं काम करायला लागले थेंब. मग इंद्रधनुष्याविषयी जर संज्ञा स्पष्ट करा, इंद्रधनुष्य किंवा इंद्रधनुष्य कशा पद्धतीने बनतं, इंद्रधनुष्य ही कन्सेप्ट काय, टिपा लिहा. इंद्रधनुष्य किंवा इंद्रधनुष्य कशा पद्धतीने बनतं, इंद्रधनुष्याच्या पाठीमागे कोणकोणत्या प्रक्रिया आहेत ते निर्मिती होण्यासाठी, तर आपला हे एवढं सारं लिहावं लागलं बघा. इंद्रधनुष्य म्हणजे काय आपला, मग हे काही वेळेला आकृत्या दिलेल्या, काही जण अशा आकृत्या काढतील, हे चुकीच्या आकृत्या आहेत. पुस्तकामध्ये सुद्धा कन्फ्युजन झालेलं आहे बऱ्याचशा. आता इथं तुमच्या बरोबर दिलंय. आता तुमच्याकडे कोणतं पुस्तक आहे, काढा बरं तुमचे पुस्तक, आणलं का त्याच्यामध्ये. जर हे रे डायरेक्ट जशाला तसं निघून गेले तर तिथं काय होणार आहे? अपवर्तन घडून येणार आहे का? नाही, नुसतं रिफ्लेक्शन दाखवले तिथं. रिफ्लेक्शन म्हणजे काय? नुसतं परावर्तन दाखवले. मग ते रेनबो फॉर्मेशन मध्ये येणारच नाही. परत तिथं जर छेदले मध्ये दोघाला इंटरसेक्ट झाल्या ते रेषा, हे निघणारे रे, तर तिथं काय होणार आहे? हे जे आहेत ह्याची डायरेक्शन वेगळी झाली नाही, ती डायरेक्ट इकडे चेंज न होता काय एकमेकाला छेदायला लागलेत पुन्हा एकच. म्हणजेच काय, ह्याचा अर्थ काय होईल? हा जो प्रकाश आहे इकडे काय झाला, मध्ये घुसला आणि रिफ्लेक्ट झाला आणि परत अजून पांढरीच लाईट झाली, असा होणार आहे. मग दोघाला जर मिळाला तो प्रकाश पुढे येऊन ते रे, हे दोन रे, तर काय होणार आहे? परत अजून ह्या टॉर्च सारखं येणार आहे, इकडून परत मध्ये गेला आणि आतमध्ये जाऊन अजून एकच रे बाहेर निघाल्यासारखं होईल. म्हणजे काय? पांढराच प्रकाश बाहेर निघेल, ते रेनबो दिसणार नाही याच्यामधून. येते का लक्षामध्ये? मग आता इथं जो प्रकाश पांढरी लाईट यायला लागली आहे तिकडून सूर्याचा प्रकाश, तो थेंबामध्ये जाऊन डबल रिफ्लेक्शन दाखवून परत काय रिफ्रॅक्शन दाखवून मग कलरचं फॉर्मेशन होईल. इथं काय व्हायला लागलंय? पांढराच प्रकाश आला, परत फिरला माघारी आणि परत पांढरा झाला, असं होणार आहे तिथं. म्हणजे ही आकृती सुद्धा चुकीचीच असणार आहे ज्या वेळा असल. आणि ही काय, फक्त इथं काय घडणार आहे? प्रकाश आला, मध्ये घुसला त्या ड्रॉप मध्ये वॉटरच्या आणि परत बाहेर निघाला, पण काय त्याने डायरेक्शनच चेंज केलं नाही. म्हणजे नुसतं ह्याच्यामध्ये अपस्करण झालेलं आहे, परावर्तन झालं, पण अपवर्तन घडून आलेलं नाही. मग ते रेनबो अशा कर्व कसा निघणार आहे ते. त्याच्यामुळे दोन्ही आकृती चुकीच्या. ही आकृती अतिशय महत्वाची आहे तुम्हाला रेनबो फॉर्मेशन साठी. आलं का लक्षामध्ये? मग काही वेळेला आकृतीसह इंद्रधनुष्य निर्मिती ही संकल्पना स्पष्ट करा. ही आकृती काढायचं मला. प्रकाशकरण यायला लागलेला आहे, परत आतमध्ये घुसलेला आहे, आदळला तिथे एका ट्रान्सपरंट सरफेस वरती. आणि ट्रान्सपरंट म्हणजे काय? पारदर्शक असल्यामुळं काही परावर्तनही झाले त्याच वेळेस, काही बाहेर एक फेकला गेला, सर्वच्या सर्वच प्रकाश रिफ्लेक्ट होत नाही, काही पुढेही निघून जातो. आणि मग परत रिफ्लेक्ट झालेला प्रकाश परत काय अजून अपवर्तन दाखवल. येतं का लक्षामध्ये? अपवर्तन म्हणजे काय? परत त्याचे मार्ग बदलल आणि मग हे काय, याची वेव्हलेंथ आता. मग आता इथे कलर सुद्धा दिला बघा, व्हायोलेट आणि रेड कलर दाखवले वेगवेगळ्या कलर मध्ये. मग ह्याची वेव्हलेंथ जास्त, रंगलांबी जास्त असल्यामुळं ते जे काही कलरचं कॉम्बिनेशन येणार आहे त्याच्यामध्ये जो एक कलर आहे त्याची वेव्हलेंथ जास्त आहे, तरंगलांबी, म्हणून त्याची साईज सुद्धा मोठी आहे त्याच्यामध्ये, आणि बाकीची नॉर्मल असणार आहेत. अशा पद्धतीचं हे रेनबो फॉर्मेशन आहे. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि याच्या पाठीमाग आपलं सायन्स आहे. सायन्स काय सांगतंय? हे जे लहान लहान पाण्याचे थेंब आहेत ते काय काम करायला लागलेले आहेत? लोलकाचं प्रिझमचं काम करायला लागले आहेत. आणि आतमध्ये प्रकाशाचे अपस्करण, प्रकाशाचे परावर्तन आणि प्रकाशाचे अपवर्तन, आंतरिक परावर्तन, अशा बऱ्याचशा प्रक्रिया एकत्रित येऊन इंद्रधनुष्याची निर्मिती होत असते. लिहा इंद्रधनुष्यामध्ये हे लिहायचं, इंद्रधनुष्य हे दिसते एवढंच लिहायचं. आणि डायग्राम काढा, अतिशय चांगली डायग्राम काढा. लोलक म्हणायला लागले, लोलक मराठीतून लिहायचं होतं तिला. लोलक म्हणजे प्रिझम. प्रिझम कळतं का? ते काचेचं मराठी शब्द आहे त्या प्रिझमला.
ओम आणि समृद्धी म्हणायला लागल्यात लोलक तेच विचारायचं का तुम्हाला? लोलक म्हणजेच प्रिझम म्हणून लिहा. प्रिझम सगळ्याला माहिती आहे. लोलक म्हणल्यावर वेगळा शब्द आहे तो. हा, मराठीमध्ये शुद्ध मराठीमध्ये ते म्हणलं जात. असे बरेचसे वर्ड आहेत. दे आर आपला ते त्यांची माहिती नाही मराठी मधल्याचीच. इंग्लिश मधली आपण सर्रास माहिती ते वापरतो आपण. हा, त्रिकोणी आकाराचा प्रिझम, काचेचा, काचेच्या माध्यमातला ते. तेच विचारायचं होतं का समृद्धी तुला? बरेच विद्यार्थी आले नाहीत बघा. इंद्रधनुष्य ही कन्सेप्ट अतिशय महत्वाची आहे. याच्यावरती कुठे का होईना प्रश्न येतोय बघा. आणि डायग्राम लक्षात ठेवायची. डबल रिफ्लेक्शन होऊन राहतं. आतमध्ये घुसणारा पाण्याचा थेंब, परत मग वापस ते किरण पाण्याच्या थेंबामध्ये, परत वापस येणार आहेत आणि परत अपवर्तन होईल. कॉपी कोण करायला लागले? हे डायलॉगच फेमस केली बघा समृद्धीनं. डायग्राम काढा. पेन्सिल असेल तर बेस्टच. काढली का? काढा व्यवस्थित काढा. टाइम लागू द्या, काय हरकत नाही.
चला कंप्लीट झाले असेल. झालं की सर्वांचं कंप्लीट. ठीक आहे. तर आता इथं जो आहे आपला चॅप्टर फिनिश होतोय. सोपा चॅप्टर आहे अतिशय. बघा एक प्रयोग सांगितला बघा, थोडी गंमत म्हणून. प्लास्टिकचा डबा घ्यायचा आहे, आरसा आणि पाणी वापरून सुद्धा आपण प्रकाशाचे अपस्करण होते का हे बघायचे आहे. आता बघा दवबिंदू असतात ते आपलं ज्या वेळेस ड्यू पॉइंट आहे त्यावेळेस सूर्यप्रकाश जरा लवकर जर निघाला सूर्य, तर त्याच्यामधून जर रे जायला लागले तर जे काही पिकांवरती पाणी आहे त्याच्यामध्ये कलर कलर दिसतात बघा, त्याच्यातून बाहेर कलरचं वाटतंय ते. मग ते प्रिझम सारखं तसं काम करतात रेनबोचं सुद्धा. मग त्या पद्धतीमध्ये ह्या प्लास्टिकचा डबा, आरसा आणि पाणी वापरून सुद्धा आपण अपस्करण कशा पद्धतीनं होतं लाईट, पांढऱ्या लाईट मधून कशा पद्धतीनं हे कलरचं फॉर्मेशन रेनबोचं होतं त्या पद्धतीचं आपल्याला पाहू शकतो आपण. तुम्हाला जर करायचा असेल प्रयोग, फक्त चला ठीक आहे. गणपती हे करायला गेलेत, गणेशोत्सव त्यांचा. आता पुढे जे आहेत काही उदाहरणं आहेत दिल्ली, V1 V2 काढायचं. अतिशय सोपं आहे, काही नाही तेवढं. आता आपण बघूया थोडस. पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाच्या पाण्यातील वेग किती? आता प्रकाशाचा निर्वातातील वेग दिलेला व्हॅक्युम मधला. आता आपल्याला जी एक व्हॅल्यू दिली आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा. काय आहे? एन म्हणजे काय? आपण एन इज इक्वल टू V1 डिवाइड बाय आपला अपवर्तनांक आहे एन म्हणजे V1 डिवाइड बाय V2. आपल्याला काय काय व्हॅल्यू दिली? हा अपवर्तनांक दिलेला आहे, यांची व्हॅल्यू आहे इथं. परत एक दिल्या प्रकाशाचा निर्वातातील वेग, हे सुद्धा दिलं आहे. म्हणजे V1 जे आहे आपल्याला इथं म्हणजे कोणती तरी एक व्हॅल्यू काढायची आहे. दोन व्हॅल्यू आहेत आपल्याकडे ऑलरेडी, आहेत का नाही? आता आपल्याकडे V1 सुद्धा आहे, हा V1 तर V2 आपल्याला काढायचे, म्हणजे हे काढायचे आपल्याला. मग आपण व्हॅल्यू ठेवायचे आहेत आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जे जशा जशा व्हॅल्यू आहेत. मग एन इज इक्वल टू हे ठेवलेल्या व्हॅल्यू V1 डिवाइड बाय V2. V1 ची व्हॅल्यू V1 च्या ठिकाणी आणि V2 आहे तसं ठेवायचं आहे. मग हे जे इकडलं जे आहे V2 इकडे घेतला आणि ते भागाकारामध्ये आलं, गुणाकारामधलं. हे जे आहे इकडे येणार आहे आणि V2 इकडे ठेवला. अशा पद्धतीनं 3 गुणिले 10⁸ डिवायडेड बाय 1.36. मग ह्याचा जर गुणाकार केला, हे पॉवरचा काही विषय घ्यायचा नाही, पॉवर आहे तसं पुन्हा द्यायचंच आहे आपल्याला. मग ह्याचा ज्यावेळेस आपण गुणाकार आपला भाग घालणार आहोत त्यावेळेला हे उत्तर येणार आहे. फक्त व्हॅल्यू जशाला तसं ठेवायचं, ह्याचा विषयच पकडायच नाही. गुणाकारामध्ये जे काही आन्सर येईल त्याच्यावरती हे ठेवायचं आहे. इथं हे आहे आणि इथं गुणिले एकच असणार आहे ह्याच्या पुढे, इथं काही नाही म्हणजे. त्याच्यामुळं ह्याचा विषय घ्यायचा नाही, जी व्हॅल्यू आली ते ठेवायचे आहेत. परत इकडे अजून एक उदाहरण आहे. जर एका माध्यमातून म्हणजे काय, हे जे सूर्याची किरण आहेत म्हणा, हा प्रकाश आहे, तो एका माध्यमातून म्हणजे विरळ माध्यमातून घन माध्यमातून विरळ माध्यमामध्ये जाताना का आपल्याला माहिती आहे, जाणारा प्रकाश त्याचा वेग जो बदलणार, वेग बदलतोय त्याची दिशा बदलणार आहे. मग इथं सांगितलं एका माध्यमातून 1.5 म्हणजे 1.5 गुणिले 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाणारा प्रकाश दुसऱ्या माध्यमात गेल्यास, म्हणजे ही पहिल्या माध्यमातली त्याची वेग आहे आणि दुसऱ्या माध्यमात गेल्यावर त्याचा वेग काय होलेला आहे, कमी व्हायला लागला 0.7. म्हणजे हे जे माध्यम आहे विरळ आहे, सुरुवातीचं माध्यम, आणि खाल्लं जे माध्यम आहे घन माध्यम आहे, डेन्सर मीडियम आहे. म्हणजे वरचं जे माध्यम आहे हवेचं असणार आहे, दुसरं जे माध्यम आहे पाण्याचं असेल किंवा काचेचं माध्यम असेल, म्हणजे डेन्स आहे, घनता आहे, ज्याची घनता जास्त आहे त्या माध्यमामधून ते पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल. मग आपल्याकडे फॉर्म्युला दिलेला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये हे व्हॅल्यू ठेवायच्यात, दिलेले व्हॅल्यू हे. आता हे आपल्याला काढायचे आहे N21, म्हणजे एनच काढायची इथं. N21 म्हणजे पहिल्या माध्यमाचं आणि दुसऱ्या माध्यमाचं जे काही रिलेशन आहे ते काढायचे आपल्याला. मग ह्याचं जे आहे हे 10⁸ 10⁸ कटून जाणार आहे का नाही, एकसारखं आहे दोन्हीकडे. आणि ह्याचं आपण ज्यावेळेस सोडवाल त्यावेळेस जे उत्तर आहे 1.5 आहे आणि खाली जे आहे त्याच्या अर्धा आहे का नाही.
हे 1.5 आहे आणि हे 75 0.75. मग काय 2 न भाग जाणार आहे, ह्याच्या डबल आहे की ते. म्हणून ह्याचं उत्तर काय येणार आहे आता 75 हे 150 आपण जर काढलं तर तसं, आणि ह्याचं उत्तर येणार आहे नुसतं 2 असं उत्तर येणार आहे. म्हणजे ह्याचा अपवर्तनांक किती या माध्यमाचा 2 हा अपवर्तनांक आहे. तिथल्या तिथे हे करायचे